आता मला सांगा मॅडम, तुम्ही दुसरा कुठला पदार्थ तुमचा? याच्यानंतर मी तुम्हाला खारी शंकरपाळी करून दाखवणार आहे। याच्यासाठी आपल्याला मैदा लागेल, मीठ, ओवा, जिरे आणि मूग। दिवस करायला आपण पहिल्यांदा 1 वाटी मैदा घेऊया, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरे असे अख्खेच टाकायचे का? हा, अख्खेच टाकायचे, जेणेकरून ते तोंडात येतात, नंतर टेस्टला वेगळे लागतात। ओवा हे आपल्या आवडीनुसार टाकायचे का? हा, पण हे जिरे आणि ओवा आपल्याला कसं पचनाला पण चांगले असतात आणि याच्यामुळे कसं एक फ्लेवर वेगळं येतं आपल्याला। आणखी तोंडात आल्यामुळे कसं ते खाताना आपल्याला नुसतं मैदा न लागता एक तिखटपणा असा जाणवतो। बरोबर, कारण का आता दिवाळीच्या दिवसात कसं सगळं गोड गोड होतं, त्यामुळे काहीतरी तिखट असतं। चहा बरोबर छान लागत असते। हो, चहा सोबत ह्या खूपच छान लागतं। छोटे छोटे म्हणजे आपण चपाती वगैरे लाटतो तशा पद्धतीने, पण पूर्ण पातळ, जेवढं आपल्याला पातळ लाटायला जमेल तेवढं पातळ आपण ते लाटायचं। पातळ लाटायचं का? हा, जेवढं आपल्याला पातळ लाटायला जमेल तेवढं लाटायचं। जास्त आवडतं की नॉनव्हेज? नॉनव्हेज मध्ये कुठला पदार्थ जास्त आवडतो? नॉनव्हेज मध्ये मला किमा उंडे सोलापुरी पद्धतीचे, बिर्याणी किंवा गोळी पुलाव वगैरे जे आमच्या घरी केलं जातं, आणि सोलापुरी शीख कबाब। मला सांग, तुम्ही आता बाहेरची ऑर्डर देता, मग तुमचा घरात जे पदार्थ आपण करायचे तुमचे स्वतः तुम्ही कधी करता? आम्ही अगदी शेवटी आम्हाला जेव्हा वेळ मिळतो, शेवटचा अगदी राहतो त्यावेळेस, किंवा मग अगदी दिवाळी चालू असताना आपण ज्यावेळेस अभ्यंग स्नान वगैरे लक्ष्मीपूजन वगैरे त्या दिवसात ते करून पटकन त्यावेळेस लक्ष्मीपूजनला तयार करतो, अगदी शेवटच्या 2 दिवसात। पण बऱ्याचदा असं होईल ना की होत असेल ना की हे पदार्थ करून करून ते अगदी वास नाकात बसलेला असतो आपल्या। हा, आम्ही खाण्यासाठी असं नाही, पण कसं असतं आता आपल्याकडे एकमेकांना देण्याची पद्धत आहे, त्याच्यासाठी तरी आम्हाला ते करावंच लागतं। नेहमीच्या ज्या असतात ना शंकरपाळ्या, त्यापेक्षा अगदी पातळ आहेत। हा, खूपच पातळ, म्हणजे ते आपण थोडंसं जाड घेतो जेणेकरून ते असं फुगल्या जाते वगैरे असं। या कशा आपल्याला असं फुगायला नाही पाहिजे, जेणेकरून ते मऊ होते, पातळ व्यवस्थित अगदी सोपं आणि झटपट होणार। आणि हे कसं दिवाळीतच करावं असं काही नाही, आपण करू शकतो, खाऊ शकतो असं, लहान मुलांना शाळेतून आल्यावरती वगैरे। ही आहे खारी शंकरपाळी, आता मी ही टेस्ट करून बघते। अतिशय खुसखुशीत आणि याला छान जिऱ्याचा एक फ्लेवर आहे, ओव्याचा फ्लेवर आहे, अतिशय सुंदर लागते। म्हणजे लहान मुलांसाठी तर अगदी खूप छान आहे ही।
आणि डायबिटीज पेशंटसाठी सुद्धा खूप सुंदर आहे. छान 2 खास मेनू करून दाखवले, त्याबद्दल तुमचे लाईव्ह कोल्हापूरतर्फे खूप खूप आभार.